नमस्कार. हेल्थ विथ धनंजय ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 90 डे चॅलेंजमधला आजचा हा 7वा दिवस. 7व्या दिवसातला एक तासाचा वर्कआउट कंप्लीट केला आहे. मी काल तुम्हाला एक हाताचा काही स्टेप दाखवल्या होत्या. आज मी 2 हाताने आणि पाय आपली याची मुवमेंटच्या स्टेप दाखवतो. सुरुवात आपली नेहमीप्रमाणे करायची. 1 2 3 4 5 7 8 9 10 11 12 13 14 15 17 18 19 20 21 22 23 24 5 6 7 9 10 30 31 32 33. अशा पद्धतीने आपण 50 वेळा काउंट करू शकतो. त्यानंतर त्याच्या पुढे आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे बघू शकता तुम्ही इथं कसा फील पडतोय. त्यानंतर हाच व्यायाम पुन्हा वरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हे 3 स्टेप आपल्याला बेली फॅट कमी करण्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण ही स्टेप नेहमी ॲड करायची. ही आपण जेवढी करू तेवढी पूर्ण बॉडी ह्यानी हलत असते. त्यानंतर पुढे आहे 1 2 3 4 5 6 7 8. आपण असं याचं रोटेशन वाढू शकतो. ह्याने जर बघितलं ना, असं एक प्रकारचं आपल्या इथं ट्विस्ट आपल्याला बघायला मिळते. हे बघा, हे असं बघायला मिळते. ते आपण असं केलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप आहे. हा एक 5 मिनिटाचा व्यायाम आहे. आपण यातला कुठल्याही प्रकारचा आपण सॉन्ग लावू शकतो. जे सॉन्ग डान्सिंग सॉन्ग असो, म्हणजे सॉन्ग लावल्यानंतर आपल्याला वेळ आणि त्याचं रिपिटेशन वाढवता येतं. 1 2 बघू शकतो तुम्ही किती पोट आत जाते. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. बरोबर. त्यानंतर आहे 1. याने केल्यानंतर आपलं जे अप्पर बॉडी अप्पर स्टमक आहे ते कमी होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण स्टमकचे व्यायाम न करता अगोदर आपली चरबी कशी पातळ होईल हे बघितलं पाहिजे. त्याशिवाय ते स्टमक आतमध्ये जाणार नाही. हे करत असताना लक्षात ठेवा, कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे. एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्कीच होईल. धन्यवाद.